नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आमदार प्रवीण दरेकर यांच्या विकासाबाबतच्या टीकेला जिल्हा परिषद उमेदवार चंद्रकांत कळंबे यांचे प्रत्युत्तर। पोलादपूर तालुक्यातील विकास कामांबाबत आमदार प्रवीण दरेकर यांनी केलेल्या टीकेला जिल्हा परिषद उमेदवार चंद्रकांत कळंबे यांनी जोरदार आणि खरपूस प्रत्युत्तर दिले आहे। आमदारांनी केलेले आरोप तथ्यहीन असून ते केवळ राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप कळंबे यांनी केला। चंद्रकांत कळंबे म्हणाले की तालुक्यातील रस्ते, पाणीपुरवठा, शेतकरी, रोजगार व मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत। प्रत्यक्ष कामांऐवजी आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेणे अधिक गरजेचे आहे, असा टोला त्यांनी आमदार दरेकर यांना लगावला। आपण कधीही जिल्हा परिषदेत बसून ठेके घेतले नाहीत, असा खुलासा करत अशा प्रकारचे आरोप हे बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे कळंबे यांनी स्पष्ट केले। आरोप करणाऱ्यांकडे जर पुरावे असतील तर ते जाहीरपणे सादर करावेत, अन्यथा जनतेला भ्रमित करण्याचे राजकारण थांबवावे, असे आवाहनही त्यांनी केले। जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता विकासासाठी केलेल्या प्रत्यक्ष कामाची तुलना करावी, असे आवाहन करत विकास हाच आपला एकमेव अजेंडा असल्याचे चंद्रकांत कळंबे यांनी ठामपणे सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, पोलादपूर। मी प्रथम माननीय प्रवीणभाऊ दरेकर यांचा आदर करतो। ते आमच्या महायुतीचे एक नेते आहेत आणि ते या तालुक्याचे सुपुत्र आहेत। मला आत्ताच बाईट कळली की माननीय प्रवीण दरेकर साहेबांनी चंद्रकांत कळंबे हे जिल्हा परिषदेमध्ये बसून ठेका घेतात, ठेकेदार आहेत। माझं चित्र उघडं आहे। कदाचित भाऊंना चुकीची कोणतरी माहिती देते, त्याने नीट अभ्यास करावा। कारण मी स्वतः ठेकेदार नाही, मी 35 वर्ष राजकारणामध्ये आहे। मी कुठलाच ठेका घेतलेला नाही। मी एकमेव असा कार्यकर्ता आहे। मला असं वाटतं भरतशेठ गोगावले आणि चंद्रकांत कळंबे हे दोन असे आहेत की आम्ही लोकप्रतिनिधी असून कुठलाही ठेकेदार आम्ही नाही, म्हणून लोक आम्हाला निवडून देतात। मात्र मी अनेक कार्यकर्ते उभे केलेत जे स्थानिक आहेत। नेहमी प्रवीण भाऊ बोलतात की इथल्या कार्यकर्त्यांना रोजगार मिळावा। त्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आम्ही उभे केले। त्यांना छोटी मोठी कामं आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून, आमदारकी, खासदारकी किंवा शासनाच्या योजनेच्या माध्यमातून दिलेली आहेत। 2021ला अतिवृष्टी झाली। त्या अतिवृष्टीमध्ये हा तालुका पूर्णपणे बेचिराख झाला होता। त्यावेळेला मी काही आमची माणसं, मग त्यामध्ये माझा भाऊ स्वतः आहे, तो पुण्यातनं इथं आणून आम्ही ती कामं सगळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ती कामं पूर्णपणे रस्ते आम्ही उधारीमध्ये केले आणि आज जे तालुक्यामध्ये जी विकास कामं दिसत आहेत ती त्या माध्यमातून केली। इथे ठेकेदारी हा माझा धंदा नाही, मी नाही, अजिबात ठेकेदार नाही। मात्र प्रवीणभाऊचा आदर मी करत असताना जे उमेदवार स्वच्छ चरित्राचे त्यांनी जे दिलेले आहेत, त्या माझ्या विरोधात असणारा जो उमेदवार आहे कृष्णा कदम यांची एक 15-20 दिवसापूर्वी क्लिप आहे माझ्याकडे प्रवीण भाऊ दरेकरांच्या विरोधात। ती जर मी या ठिकाणी प्रकाशित केली तर प्रवीण भाऊ त्यांचा प्रचार करतील का? मला दुसरा उमेदवार आहे अमित मोरे, त्याच्यावरती मला बोलायचं नाही। तो इतिहास अख्ख्या तालुक्याला माहिती, दोन्ही तालुक्याला माहिती आहे। आणि अमित मोरे कुणाचे सुपुत्र आहेत आणि प्रभाकर मोरे 2004ला कसे पडले, हा मोठा इतिहास आहे। माझी विनंती आहे, भाऊंचा आम्ही आदर करतो, कुणातरी ऐकून आम्हालाही त्यांचा अनादर होईल असं आमच्या तोंडातून जाऊ नये। कारण ही स्थानिक निवडणूक आहे, ही होतीला जातीला। तुम्ही तालुक्यातला तुमचा आमचा स्वाभिमान आहे, पण हे सगळं करत असताना चुकीच्या टीका कुणातरी ऐकून करू नका, अन्यथा आम्हालाही बऱ्याचशा गोष्टी आमच्याकडे आहेत त्या आम्हाला बाहेर काढाव्या लागतील।